12 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार ही घटना उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील आहे. या घटनेतील आरोपी मोईत खान व त्याचा नोकर राजू खान हे आहेत व त्यांना अटक देखील झाली आहे. आता पाहूया हे प्रकरण नेमकं समोर कसं आलं. तर मित्रांनो, आरोपी मोईत खान हा समाजवादी पक्षाचा नेता असून त्याच्याकडे नगराध्यक्ष हे पद होतं व तो करोडाच्या अनधिकृत संपत्तीचा मालक देखील होता. राजू खान हा मोईत खानच्या बेकरीत काम करणारा एक नोकर होता. ज्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला ती मुलगी व तिची आई दोघी मजुरी करून घर चालवत असत. पीडितेस कामावर जाता येता मोईत खानच्या बेकरीसमोरून जावे लागे आणि म्हणूनच ती त्या नराधमांच्या नजरेत बसली होती. त्यांनी तिच्यासोबत दुष्कर्म करण्याची योजना बऱ्याच दिवसांपूर्वी आखलेली होती, पण ते योग्य वेळेची वाट पाहत होते. एक दिवशी पीडिता कामावरून घरी जात असताना राजूने तिला अडवले व बेकरीत चल सांगितले, परंतु तिने नकार दिला असता राजूने तिचे तोंड दाबून तिला उचलून बेकरीत नेले. त्यानंतर मोईत खानने तिच्यावर बलात्कार केला व राजूने बलात्कार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर राजूने बलात्कार केला व तिला तोंड बंद ठेव अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. 12 वर्षांची मुलगी बिचारी घाबरून गेली व तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. पण त्या नराधमांनी त्या व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर खूप वेळा सामूहिक बलात्कार केला. ती बिचारी निमूटपणे सहन करत राहिली. एक दिवशी अचानक पीडितेच्या पोटात दुखायला लागले. आईने तिला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने जे सांगितले ते ऐकून पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. होय, कारण डॉक्टर त्यांना म्हणाले की तुमची मुलगी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आईला काहीच सुचत नव्हते. तिने मुलीची खूप समजूत काढून तिच्याकडून काय झालंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रडत रडत मुलीने सर्व काही आईला सांगितले. आईला खूप राग आला असावा, परंतु गरिबीमुळे आपण श्रीमंतांशी शत्रुत्व नाही घेऊ शकत याची खंत तिला वाटली असावी. तरी पण आई मोईत खानच्या भेटीला गेली व त्याला जाब विचारला. त्यावर मोईत खानने पीडितेच्या पोटातील मूल पाडण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी तुम्हाला 2000 रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर आई पोलीस चौकीला तक्रार दाखल करण्यासाठी गेली, परंतु पोलिसांकडून तक्रार दाखल केली गेली नाही व सेटलमेंट करण्याचा सल्ला दिला गेला. नंतर काही स्थानिकांच्या दबावामुळे तक्रार दाखल करण्यास पोलीस तयार झाले, पण एका अटीवर, ती म्हणजे मोईत खान यांना निर्दोष जाहीर करावे. परंतु या गोष्टीसाठी पीडितेची आई तयार झाली नाही. सोशल मीडियाद्वारे ही घटना योगींपर्यंत पोहोचली व त्यांनी विधानसभेत या घटनेचा निषेध करत आरोपी व त्यांना सहकार्य करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शासन देण्याचे आश्वासन दिले. योगींच्या आश्वासनानंतर ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली व पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मोईत खान व राजू खान यांना अटक केली. आता या केसचा पुढील तपास चालू आहे. मोईतच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जात आहे. पुढील कार्यवाही काय होते ते पुढे आपल्याला कळेलच, परंतु समाजवादी पार्टीतर्फे मोईत खानला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. सलाम आहे त्या आईला जी या नीच लोकांच्या दबावाला बळी पडली नाही आणि म्हणूनच हे प्रकरण आपल्या सर्वांसमोर आले. या नराधमांनी अशा किती मुलींसोबत असे दुष्कर्म केले असेल देव जाणे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.